सलामीची जोडी स्ट्राइक एंड वरती गणेश ढमके, गोलंदाज संदीप दांडकर। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलाय। एक सिंगल धाव, एका सिंगल धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते गणेश ढमके आणि त्याच्या साथीने बॅट्समन हर्षल ढमके ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत। संदीप दांडकर अनुभवी गोलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे मैदानावरती नक्कीच वापरत असताना पाहायला मिळत आहेत। विकेट कीपर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डर आपण पाहत आहे, मिड ऑन 30 यार्ड मध्ये, सीमारेषेवरती 2 फिल्डर, काऊ कॉर्नर झोनला सीमारेषेला खेटून आणि लॉंग ऑफ बाउंड्री वरती एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज संदीप राईट अम ओव्हर द विकेट हर्षल साठी। खोलवर टप्प्याचा चेंडू समोर प्लेस करतायत, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते। एका धावेची मदत पुन्हा करतील, शांत सुरुवात करतायत। भरपूर फॅन फॉलोविंग असणाऱ्या दोन टीम, भरपूर प्रेक्षक असणाऱ्या दोन टीम मैदानावरती, दोनही संघासाठी भरपूर साऱ्या आशीर्वादांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल। नेरोली संघ भरपूर वर्षापासून तरसतोय, ट्रॉफी कमवायची, ट्रॉफी मिळवायची, प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी आमच्या द्यायचं, यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि लीग स्टेज मध्ये क्वालिफाय झाले, टॉप 8 मध्ये आले। दोन्ही संघांचं कौतुक करूया, नॉकआउट मॅच खेळतायत, भरपूर चांगली मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। गणेश साठी आडव्या बॅटने खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेवरती फिल्डर आहे, चेंडूला पकडत असताना पाहायला मिळतोय, पकडलं, कल्पेशनं फेकलं, एक सिंगल धाव कंप्लीट करतायत। शांत डोक्यानं चाललेलं क्रिकेट, अतिशय दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय मेहनत घेत असताना सर्व प्लेयरचं कौतुक केलं जाईल। मेन इन ब्ल्यू आई भवानी नेरोली, गौरव भाव आज त्यांच्यात नाही, त्याच्या आठवणीनं नक्की संघ मैदानावरती उतरला आणि खऱ्या अर्थानं खेळ अतिशय दर्जेदार त्यांनी सुद्धा दाखवलाय। तितक्याच ताकदीची समोरून टीम आपण पाहत आहे, डिंगडॉंग परटोली। हर्षल साठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज निश्चितच प्ले डाऊन होता होता वाचलाय, ईस्टर्नच्या मागे चेंडू जातोय। दिनेश वाकरे उरलेलं काम पूर्ण केलं, चेंडूला कलेक्ट केलं, निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय। संदीप दांडकर षटक पहिलं, अतिशय चांगल्या दर्जाने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना शांत ठेवलंय। आक्रमक बॅट्समन मैदानावरती गणेश ढमके आणि हर्षल ढमके ही जोडी मैदानावरती खेळतीये, त्यांना थांबवून ठेवण्याचं काम या ठिकाणी पार पाडतोय। हा चेंडू समोर अगदी ओरपीट, फटका चांगला आहे, भरपूर ताकद या फटक्यामध्ये झोकली आणि परटोलीच्या गोटामध्ये टाळ्यांचा काड 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 काडाट, चेंडू सीमा पार, चौका, षटकार। आणि स्कोर कार्डला पुढे सरकवलं 9 धावांवरती। संदीप येतोय पुन्हा एकदा, हा चेंडू अगदी अर्ध्या पिच वरती पुल करतोय, कल्पेश त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय, पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव। चांगलं षटक राहिलं, एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर नक्कीच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली। एक ओरपीट चेंडू आणि इथं संधी मिळाली षटकार खेचण्याची। षटक संपलंय, एक षटकाची समाप्ती, धावफलकावरती 10 धावा। सुरुवात अतिशय शांत सावध करत असताना दोनही संघ पाहायला मिळाले। पहिल्या षटकामध्ये अतिशय उच्च कामगिरी केली संदीपनं, एक षटकाराची जरूर या ठिकाणी मेजवानी पाहायला मिळाली प्रेक्षकांना, मात्र उर्वरित 5 चेंडूंवरती वर्चस्व राहिलं गोलंदाज संदीप दांडकरचं। षटक पहिलं संपलंय, धावफलकावरती 10 धावा, निश्चितच पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलं। षटक पहिलं संपलं, या ठिकाणी 10 धावा वसूल केल्या। बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत, गणेश ढमके आणि साथ देत असताना हर्षल ढमके ह्या जोडीनं स्पर्धा गाजवली आहे। लीग स्टेज मध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली, लीग स्टेज मध्ये नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। मेन इन पिंक जर्सी मध्ये आपण पाहू शकाल डिंगडॉंग परटोली, भरपूर फॅन फॉलोविंग त्यांची सुद्धा, भरपूर प्रेक्षक हजारोच्या संख्येने त्यांच्या पाठीशी, आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाईनला सुद्धा भरपूर प्रेक्षक आम्हाला आज नेरोली गावचे, त्याचबरोबर परटोली गावचे आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातूनच नव्हे तर टेनिस क्रिकेट विश्वातून आम्हाला जोडले जात आहेत। दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रूर प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत। षटक क्रमांक 2 ला सुरुवात, अजित दांडकर येतोय, दुसऱ्या षटकाला सुरुवात।
पहिलाच बॉल अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय. उंचीवरनं रिलीज केलं, गती नियंत्रित ठेवली आणि उंची कमी ठेवली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, थांबतोय, डॉट. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. मॅच पाहायला मजा येईल. टिट फॉर टॅट, काटेकी टक्कर मैदानावरती अनुभवायला मिळेल. या अगोदर आपण 2 मॅचेस पाहिल्या टॉप 8च्या. निश्चितच पहिला सामना जिंकला आई गावदेवी खातिवली या संघानं. टॉप 4 मध्ये दाखल झालेत, दिमाखात दाखल झाले. एजे स्पोर्ट्स बादशाही टॉप 4 मध्ये सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतील. ही तिसरी मॅच. या चेंडूवर मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले जातील का? कॅच पकडेल कोण? आई भवानीचा आशीर्वाद. जबरदस्त कॅच प्रदीप दांडकरने टिपला आणि मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाईल. बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज बाद. मनोरंजनाची मेजवानी चौफेर बँजोची सुद्धा या ठिकाणी आरास आनंद लुटता येईल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 10 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकेल, मात्र अजित दांडकरनं 2 चेंडूंवरती कमांड मिळवली. पहिला डॉट, त्यानंतर विकेट संपादित केली आहे. न्यू बॅटर गुड्डू आलाय मैदानावरती. बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती तयार. गुड्डूच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती मैदानावरती बॅटिंग करेल. यावेळेस हा सुद्धा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. संदीप दांडकरच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला जातोय. पाठोपाठ दुसरी विकेट या ठिकाणी मिळवत असताना अजित दांडकर ऑन फायर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहताय सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट संपादित करत असताना गौरव स्मृती आई भवानी नेरोली या संघाला आई भवानीचा आशीर्वाद सुरुवातीच्या काही काळामध्ये पाहायला मिळतोय. सलगच्या 2 विकेट. इथून विकेट हॅट्रिक येईल का पाहायचंय. नॉकआउट मधली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? अजित दांडकर फायर करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये. अनुभवी बॅट्समन मैदानावरती पाठवलाय. धाव सावरायचा आहे, किल्ला लढवायचा आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित आपण पाहताय फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूवरती पकड मिळवली. निश्चित चेंडू पकडला आणि 0 धावांवरती हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. सलगचा 4था बॉल येतोय ज्याच्यावरती एकही धाव नाही. चांगल्या दर्जाची गोलंदाजी टीम वर्क मैदानावरती पेश करतायत. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी. अजित दांडकर आपण पाहताय गोलंदाजी करत असताना 4 चेंडू फेकले, 4 निर्धाव. 5वा चेंडू येतोय. गोलंदाजी करत असताना अजितनं मात्र चेंडूवरती चांगली कमांड मिळवली आहे. चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना वेगावरती नियंत्रण, गतीमध्ये निश्चितच परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. अजित दांडकर उंचपुरा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. भरपूर वर्षांचा अनुभव मैदानावरती उतरवत असताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. स्ट्राइक वरती संजय. या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटचा स्पर्श झाल्यानंतर कदाचित यष्ट्यांवरती आदळतो की काय असं वाटलं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला बाल बच गए. डॉट येतोय. सलगचा 5वा डॉट. नॉकआउट मध्ये आपण आहोत आणि अजित दांडकर गोलंदाजी करतोय संघासाठी. उपयुक्त गोलंदाजी यावेळेस करत असताना आपल्या संघासाठी अतिशय दर्जेदार गोलंदाजी यावेळेस टाकत असताना पाहायला मिळाला. 5 चेंडू डॉट येत आहेत. सलगच्या 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. विकेट 2 आल्या. निश्चितच मेडन षटक पाहायला मिळेल का? नॉकआउट मध्ये आपण आहोत. प्रेशर आहे. संजय स्ट्राइक वरती खेळतोय, त्याच्यावरती प्रेशर आहे. गोलंदाजी अजित करतोय, त्याच्यावरती प्रेशर आहे. भरपूर खेळाडू. या चेंडूवरती नक्कीच कदाचित संधी होती की काय, बॅटची एज होती की काय. भरपूर सेलिब्रेशन तयार झालं होतं. सुरुवात केली होती, मात्र चेंडू ड्रॉप झाला दिनेशच्या हातात ना आणि अजितचं मेडल षटक येतं. एकदा जोरदार टाळ्या अजित साठी उद्या. नॉकआउट स्टेज मधलं मेडन षटक. यस, बजाव.
2 षटक या ठिकाणी संपतायत. धावफलकावरती लागलेला पूर्ण विराम आपण पाहताय. दोन षटक संपतायत. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. गोलंदाज मनोज गोलंदाजी करतोय. अतिशय चांगलं दर्जेदार अजित दांडकरचं षटक आलं, ज्या षटकावरती कमांड पाहायला मिळाली अजित दांडकरची. संदेश पाटोळे आपले बॅनर स्पॉन्सर संदेशजी पाटोळे यांच्याकडनं मेडन षटकासाठी अजितसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. संदेशजी पाटोळे ज्यांच्या माध्यमातून हे बॅनर स्पॉन्सर झालेत, मान्यवरांच्या वतीनं अजितच्या षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आज बक्षिसांची खैरात सुद्धा होणार मित्रांनो. खेळ भरपूर चांगला केलाय. 2 षटकं संपली. धावफलकावरती 10 धावा, पूर्णविराम लागलाय. फार मोठी जिम्मेदारी गणेशच्या खांद्यावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. वेगवान तेज तर्रार जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिला बॉल डॉट मनोजच्या माध्यमातून टाकलेला हा भयंकर वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकात आपण आहोत. पहिला बॉल डॉट. गणेश धमके मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत भरपूर विश्वास परटोलीकरांचा राहिलाय. भरपूर विश्वास परटोलीकरांनी दाखवलाय आणि तो विश्वास आजपर्यंत सार्थकी ठरवलाय, सार्थकी लावलाय. संघाचा कॅप्टन आहे, तारणहार आहे, स्ट्राइक एंड वरती तयार होतोय. बॅटिंग करत असताना भरपूर जिम्मेदारी. गणेश धमके आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू बॉडी लाईन फिरून मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच ब्लॉक करून ठेवलाय, थांबवून ठेवलंय. बॅटमधनं धावांचा ओघ आटलाय. या ठिकाणी निश्चितच धावा येताना पाहायला मिळत नाहीये. डॉट येतोय सातत्यानं. 8वा डॉट येतोय. 8वा चेंडू ज्याच्यावरती धाव नाही. षटक तिसरं चालू झालंय. मनोज गोलंदाजी करतोय आणि संघासाठी अतिशय उपयुक्त गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे. 2 डॉट. गणेश धमकेची जबाबदारी फार मोठी वाढली आहे. इथून धावा जमवाव्या लागतील. डाव सावरायचा आहे, किल्ला लढवायचा आहे. या चेंडूवरती पहा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. मनोज येतोय चेंडूच्या खाली आणि हा छेल कॅरी केलाय. विकेट मैदानाच्या आतमध्ये जातीये. या मॅचची गोल्डन विकेट. बॅट्समन गणेश धमके परतला. Thank you so much. Thank you. या ठिकाणी स्मशान शांतता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. परटोलीच्या गोटामध्ये डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग चालू झालंय. यावेळेस निश्चितच आनंद लुटत असताना नेरुलीचा प्रेक्षक राजा. प्रचंड गर्दी चारही बाजूला लाडक्या प्रेक्षकांची आहे. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. फायनल डे सुपर संडे या ठिकाणी सादर होतोय. मनोज गोलंदाजी करत असताना टाकलेला हा तिसरा बॉल. 1 विकेट संपादित केली आहे. समीर आलाय मैदानावरती. समीर साठी हा फुलटोस चेंडू ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन वरती अजित दांडकर त्या ठिकाणी हातातनं चेंडू स्किट झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. संघ अडचणीत आहे. अशा पद्धतीनं रिस्की धावा घेणं किती क्रमप्राप्त आहे हे निश्चितच ठरवावं लागेल. जबाबदारी फार वाढली आहे समीर ढमकेची. इथून जबाबदारी घ्यावी लागेल. गेल्या कित्येक वर्षांमध्ये संघाला पुढे घेऊन जाणारे हे खेळाडू आपण पाहत आहे. समीर ढमके व्यवसायिक खेळाडू आहे. इथं गरज आहे गावाला. या चेंडूवरती अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. LBW साठी विचारतायत हाऊ इज दॅट. पंच सांगतायत हा चेंडू निश्चितच चांगला आहे, मात्र विकेट मिळणार नाही. अतिशय दर्जेदार मारा. षटक चालू आहे. तिसरं 5वा चेंडू टाकलाय. गेल्या 11 चेंडूंपासून आपण पाहताय फक्त 2 धावा येत आहेत आणि निश्चितच एक स्वल्प विराम लागलाय बॅटिंग करणाऱ्या परटोलीच्या धावसंख्येला. समीर ढमकेवरती फार मोठी जबाबदारी, फार मोठी जिम्मेदारी. इथून ही जिम्मेदारी उचलली जाईल का? यावेळेस हा चेंडू अपील करतायत. मैदानावरती आग लावलीये. आई भवानीचा जय जयकार.
काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. समोर परटोली संघ मैदानावरती खेळतोय. नक्कीच एक ताकदवर धाकड टीम, मोठमोठ्या संघांना धक्का देण्यासाठी जाणली जाणारी टीम मैदानावरती खेळतीये. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी पार पडतोय. स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी नक्कीच वेळ मिळतोय. नॉकआउटच्या मॅचेस आहेत, भरपूर प्रेशर गेम. 3 षटकं संपतायत. परटोली संघाला इथून संघर्ष करावा लागेल. 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त खेळ मैदानावरती पेश करत असताना टीम गौरव स्मृती आई भवानी नेहरोली हा संघ मैदानावरती खेळतोय. षटक 3 ची जबाबदारी स्वतः दिनेश वाखरे येत आहेत. सुरुवात करतील. हा चेंडू शॉट आर्म जाम करत असताना फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलं आणि प्रॉपर फटका पाहायला मिळाला. क्लासिकल नजराणा चौकार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो थोडं लक्ष असू द्या. या ठिकाणी 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम डिंगडॉंग परटोली आणि मैदानावरती फार मोठी जबाबदारी इथून रमेश आणि संजय या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती संजय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत असताना सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत जाऊन खेळलेला फटका ऑन साइडला. चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं, पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव. शांत चाललेला खेळ, संत चाललेला खेळ. मैदानावरती नक्कीच नेहरोलीकरांनी पकड मिळवली आहे. एव्हाना आपण पाहत असाल मोक्याच्या क्षणाला धोका भरपूर वेळा या संघानं पाहिलाय, पत्करलाय. चांगला संघ आहे, चांगली टीम आहे, दर्जेदार गोलंदाजी अटॅक आहे, चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे. मात्र एक सुसूत्रता जी पाहायला मिळत नव्हती ती या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने एकमेकांवरती विश्वास ठेवून खेळतायत. एकमेकांच्या साथीनं टीमवर्क मैदानावरती दाखवत असताना आई भवानी नेहरोली हा संघ मैदानावरती. रमेश प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने फिरकी घेत चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश वाघरेंनीही हा दिवस पाहण्यासाठी भरपूर मेहनत आम्ही घेतली हे सांगितलं. ज्या वेळेला टॉस साठी आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, बाईट घेतली. भरपूर वर्ष आम्ही मेहनत घेतोय, भरपूर वर्षापासून आम्ही खेळतोय, पहिल्या पर्वापासून आम्ही या मैदानावरती खेळतोय. मात्र या मैदानावरती आम्हाला ट्रॉफी अजून मिळालेली नाही. या वर्षी घेऊन जायची या अनुषंगाने खेळतायत. दर्जेदार संघ म्हणून परटोली संघाकडे पाहिलं जातं. भरपूर मेहनत त्यांनी सुद्धा घेतली. एक चांगल्या क्वालिटीची टीम त्यांच्याकडे टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. इथून फार मोठी जिम्मेदारी असेल बॅट्समन रमेश वरती, संजय वरती. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी बॅटची एज आणि मनोज त्या ठिकाणी सेफ हँड झेल टिपतोय. संकटांचा सामना करावा लागतोय. और एक गिरा.
थँक्यू सो मच. थँक्यू. माझ्यासोबत ऋत्विक दांडकर एक्स्ट्रा प्लेअरच्या भूमिकेमध्ये काम पाहतायत. मात्र मैदानावरच्या खेळाडूंवरती जेवढा विश्वास आणि जेवढा जीव ते ओततायत मॅच मध्ये, तेवढा जीव त्याचा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर, प्रत्येक खेळाडूवरती अचूक नजर, ज्याच्याकडे चेंडू जातो त्याची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऋतिकचं नक्कीच कौतुक केलं जाईल. हे संपूर्ण बॅनर आपण पाहताय, एक चांगला कलाकार आहे, ग्राफिक्सचं काम करतो. हे संपूर्ण SPLचे बॅनर म्हणतोय या माझ्या हातानं डिझाईन झालेले आहेत. ऋत्विक तुझं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू, कौतुक करू. या ठिकाणी आपण पाहताय परटोली संघ संकटात सापडलाय. स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात या 18 धावा या ठिकाणी जमा केल्यात. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 12 चेंडूंवरती किती धावा जमवतील हे आपल्याला पाहायचंय. 2 षटकं मोक्याची आणि या मोक्याच्या क्षणाला इथून कुणाला धोका होईल हे आपल्याला पाहायचंय. महत्वाची मॅच आहे. लीग स्टेजेस संपल्या मित्रांनो. या ठिकाणी नॉकआउटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जिंकायची आहे, ठोसास ठोसा द्यावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. 5व्या षटकाला सुरुवात. मनोज आलाय आणि नक्कीच मोमेंटम शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे. चेंडू नो बॉल प्लस चौकार पंजा. चौफेर मनोरंजन मित्रांनो. मॅच सुद्धा चालू राहणं गरजेचं आहे. आजचा महत्वाचा दिवस आहे. भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. नॉकआउट स्टेजेस मध्ये आपण आहोत. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने हातातनं स्किड झाला आणि 5 धावा इथून दिल्या जात आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं 23 या धावसंख्येवरती. 5वं षटक या ठिकाणी सुरू झालंय. पहिल्याच बॉलवरती नो बॉल. फ्रीटचा हा चेंडू. यावेळेस हा फटका पहा ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा अजित ऍक्शन मध्ये त्याच्या आवाक्याच्या बाहेर धावा यायला सुरुवात झाली आहे. मोमेंटम शिफ्ट चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. सुजित ढमके मैदानावरती स्टायलिश बॅट्समन आहे. भरपूर अपेक्षा त्याच्याकडनं असतात. मैदानावरती निश्चितच मिडल ऑर्डर मध्ये येतोय. बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. लोअर मिडल ऑर्डर मध्ये येऊन मैदानावरती मॅच फिनिश करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत. थ्रो उशिरानं आला कदाचित आणि या 2 धाबा कंप्लीट करतायत. 2 धाबा कंप्लीट करतायत. नक्कीच नेरोली संघ मैदानावरती कमांड मिळवून बसला होता पहिल्या 4 षटकांमध्ये. मात्र मोक्याच्या क्षणाला मॅच वरची पकड त्यांच्या हातातून सुटताना पाहिली आहे. इथून पकड मजबूत ठेवावी लागेल. 5व्या षटकात आपण आहोत. समोरून डिंगडॉंग परटोली संघाचं नशीब उघडलं. पहिल्या चेंडूवरती नो बॉल, त्याच्यावर चौकार. त्यानंतर सुजितच्या बॅटमधनं 4 या दुहेरी धावा यायला सुरुवात झाली आहे. 29 ऑन द बोर्ड. 5 षटकांची मॅच आहे. एकदा का 50 पार केली का मग मात्र मॅच मध्ये मजा येते. यावेळेस ऑन साइडला खेळलाय प्रदीप. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येतोय. पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव. मनोजचं जर आपण पाहिलं तर जे चेंडू तो समोर पिच करतो, अवांतर फेकत नाही, त्या चेंडूंवरती नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याची कमांड आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतो. मात्र चुकीच्या पद्धतीने टाकलेले चेंडू त्याला दंडित झालेत. निश्चितच यावेळेस स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती संजय आहे. यावेळेस बॅटची एज विकेटच्या मागे त्या ठिकाणी संधी होती, कदाचित दबडली आहे आणि एक सिंगल धाव कंप्लीट होती. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल येईल. अक्षयनं मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. तिथून जर चेंडू निसटला असता मग मात्र थांबवणं कठीण. सिंगल आली. स्कोर कार्ड पुढे सरकलं 31 वरती. 31 ऑन द बोर्ड. 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मनोजला आपण पाहताय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. या चेंडूवर मिस टाइमिंग स्ट्रोक और एक मौका और मौके पे लगाया चौका और एक विकेट गिरा. फलंदाज बाद.
थँक्यू. स्कोर कार्ड आहे 31 धावा. मनोज गोलंदाजी करत असताना संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीच 5वं षटक. 6 गडी बाद 31 धावा धावफलकावर आपण पाहताय. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती डिंगडॉंग परटोली. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानावरती कुणाल आलाय. नव्या दामाचा नवा खेळाडू. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेटच्या मागे जबरदस्तरित्या हा झेल कॅरी करतोय. चांगलं जजमेंट. फलंदाज फेल. धन्यवाद. यापुढील मॅच निवृत्ती 11 चरीव आणि एमजे स्पोर्ट्स दहिवली दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा. नाणेफेक केली जाईल इनिंग ब्रेक मध्ये. एमजे स्पोर्ट्स दहिवली आणि निवृत्ती 11 चरीव दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा. मित्रांनो, नॉकआउटचा अजून एक सामना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 31 धावा, 31 ऑन द बोर्ड. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. सात गडी बाद 31 धावा धावफलकावर. 7 बाद 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या ठिकाणी डिंगडॉंग परटोल या संघ मैदानावरती संघर्ष करतोय. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. क्रिकेटचं मैदान आहे. या ठिकाणी झुंजावं लागतं, लढावं लागतं, कष्ट करावे लागतात, जिद्द दाखवावी लागते, चिकाटी दाखवावी लागते, घाम गाळावा लागतो. इथं घाम गाळावा लागेल, कष्ट करावे लागतील, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. 5 षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरती 31 धावा. 6व्या षटकाला सुरुवात. गोलंदाज अक्षय आलाय. अक्षयचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर वरती खेळतोय. करण त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं, सिंगल कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. धावफलकावर जोडतायत. मेहनत घेत असताना संजयचं कौतुक केलं जाईल, कारण बऱ्याच वेळापासून मैदानावरती खेळतोय. संघाची एक बाजू लावून ठेवत असताना अँकरचा रोल प्ले करतोय. जबरदस्त कामगिरी पार पाडतोय. संजयचं कौतुक केलं जाईल. एक चांगल्या धावसंख्येकडे संघाला मला घेऊन जायचंय, संघाला सावरायचंय. संघाचा डाव निश्चितच स्ट्रॉंग करायची साईड आणि इथून कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका चांगला खेळलाय. 2 फिल्डरची दरी भेदली आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद. थँक्यू सो मच. संघ संकटात सापडलाय, संघ अडचणीत सापडलाय. निश्चितच या अडचणीच्या वेळेला संजय उभा राहतोय आणि संघासाठी एक उपयुक्त इनिंग खेळतोय. न कद बडा न पद बडा, वही सबसे बडा जो मुसीबत में खडा. गरजेच्या वेळेला उभा राहिलेला संजय चौकार ठोकतोय. संघासाठी निश्चितच चांगल्या धावा जमवतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना अक्षय. डावखुरी हाताचा गोलंदाज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. दर्शनच्या माध्यमातून एक चांगला झेल. फलंदाज फेल. बॅट्समन संजयचा खेळ संपला. थँक्यू. वाद्यवृंद कंपनीचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. सर्व प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन आपण या ठिकाणी करतो आहोत. आयोजकांच्या वतीने ही सर्व मेजवानी या लाडक्या प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळते. संडे आहे, आज गर्दी पाहायला मिळेल. चारही बाजूला भरपूर प्रेक्षक राजा या ठिकाणी जमा होतोय. मेगा फायनलची मॅच सुद्धा आज आपल्याला एन्जॉय करता येईल. शेवटच्या षटकात आपण आहोत. नक्कीच आपण पाहाल तर धावफलकावरती सुरुंग लावलाय. 37 धावा स्कोर कार्ड वरती. धावा जरूर बनवल्यात. फायटिंग टोटल पाहायला मिळेल. नक्कीच प्रेशर गेम आहे. 40-45 धावा जरी असल्या तरी फाईट करता येईल. हा चांगला चेंडू. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे अक्षय. यावेळेस थोडीशी तारांबळ त्या ठिकाणी आणि फलंदाज होतोय रनआउट. धाव बाद. ओके, चेक करायचं का? ओके,
स्टंपिंग दिले का? चेक करायचंय, चेक करायचं आहे. पंचांचा निर्णय बाद. नऊ फलंदाज बाद होत आहेत. संघाची अवस्था निश्चितच या ठिकाणी बिकट पाहायला मिळतीये. भरपूर संघर्ष केला मैदानावरती, मात्र समोरून अटॅकिंग गोलंदाजी, अटॅकिंग फिल्डिंग, अटॅकिंग कॅप्टनशिप दिनेश वाकरेंचं कौतुक केलं जाईल. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळतायत. नेरुली संघासाठी इथून विजयाचा दरवाजा उघडा करण्याचं काम करतायत. शेवटचा षटकाचा खेळ आपण पाहता. यावेळेस फटका खेचलाय, फटका चांगला आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जाईल. हातातनं चेंडू निघाला आणि चेंडू गेलाय सीमा पार. निर्णय येतोय हा षटकार. धन्यवाद. या ठिकाणी पूर्वार्ध संपला आहे. धावफलकावरती एक बॉल शिल्लक आहे. पूर्वार्धामधील एक चेंडू शिल्लक. आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठं आक्रमण केलंय. झेल टिपला त्या ठिकाणी आणि फलंदाज होतोय बाद. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय धावफलकावरती. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. 43 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय. चला, चरीव टीमचे कॅप्टन आणि दहिवली टीमचे कॅप्टन टॉस केला जाईल. चरीव संघाचे कॅप्टन आणि दहिवली संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी रफिकीसाठी यायचं आहे. टॉस केला जाईल. नॉकआउटची टॉप 8 मधील ही शेवटची मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. संघ MJ स्पोर्ट्स दहिवली आणि निवृत्ती 11 सरीव या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. अतिशय महत्वाची ही सुद्धा मॅच. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण लगेच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. MJ स्पोर्ट्स दहिवली टीमचे कॅप्टन आणि निवृत्ती 11 सरीव संघाचे कॅप्टन, निवृत्ती 11 सरीव संघाचे कॅप्टन या ठिकाणी विनंती आहे आपण या लगेच. आमच्या सोबत यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी आमचे मित्र सन्माननीय पंढरी दादा पाटोळे या ठिकाणी जोडले जात आहेत. एका बाजूनं रवी दादा, दुसऱ्या बाजूनं किशोर पाटील यंग कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूनं अनुभवी कॅप्टन. टॉस होतोय. हेड इज कॉल. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. रवी दादा, नाणेफेक जिंकण्याची मॅच टॉप 8 मध्ये येत आहे. सर्वप्रथम तुम्हा दोन्ही कौतुक आम्ही करतोय, अभिनंदन. काय निर्णय घ्याल? 6 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण घेऊ. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. 6 षटकांची मॅच या वर्षीच्या हंगामात किंवा अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीने नॉकआउट खेळलात का? समोरून दहिवली. हॅलो. दहिवली संघासोबत एकदा मॅच झाली होती आणि त्यामध्ये ते विजयी झाले होते. चांगली टीम आहे. यावेळेस आम्ही नक्कीच परतफेड करण्याचा विचार आहे, मानस आहे आणि खरोखर चांगली टीम आहेत. नवीन पूर्ण यंग ब्रिगेड आहेत आणि चांगला खेळ आहे त्यांचाही. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा चांगला खेळ आहे, तुमच्याकडे सुद्धा चांगला खेळ आहे. प्रेक्षक राजा हजारोच्या संख्येने या ठिकाणी. तुमच्या मागे किती प्रेक्षकांचा सहभाग?
हॅलो. निश्चितच आज गेल्या 5 तारखेपासून आमच्या गावामध्ये अखंड हरनाम सप्ताहाचं आयोजन चालू आहे आणि त्यामुळं खरोखरच आज भाविक आमच्या गावामध्ये येत असतात आणि पूर्ण अन्नदानाचा कार्यक्रम असतो. आज निश्चितच मी तर म्हणेन की आज माझा गाव जरी नसेल तरी आज गाव टीव्ही पाहतोय, ऑनलाईन पाहतोय. नक्कीच प्रेक्षकांचं प्रेम टेनिस क्रिकेटवरती फार पूर्वीपासून राहिलंय, आजही वाढताना पाहायला मिळतंय. म्हणूनच हे सोन्याचे दिवस टेनिस क्रिकेटला आलेत आणि तुमचं आम्ही विशेष कौतुक करू. 40+ झाल्यानंतर सुद्धा शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी भरपूर वेळ देता, कुटुंब सांभाळून आणि क्रिकेटसाठी आम्ही तुमचं मनापासून रविदादा कौतुक करू. तुमचा आदर्श आम्ही सर्वांना नेहमीच घ्यायला सांगणार आहोत. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. बॅटिंग करायची भावा, काय स्ट्रॅटेजी आहे तुझ्या मागे? किती प्रेक्षकांचा सपोर्ट आहे? नो डाऊट सपोर्ट तर खूप असतो आम्हाला आणि या मॅचचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी आम्ही जे प्लॅन्स केले होते लास्ट लीग स्टेजला तेच आम्ही घेऊन आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न ऑन फील्ड प्रयत्न करू. सो डिसिजन नक्कीच आमचा सुद्धा फील्डचा होता, बट ठीक आहे, क्रिकेट हे ज्या सिच्युएशनला तुम्हाला खेळावं लागतं ते अडॉप्ट करावं लागतं. सो नक्कीच आम्ही चांगली बॅट करून एक चांगला स्कोअर करून तो डिफेंड करण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण समोर जी टीम आहे ती खूप एक्सपिरियन्स आहे. सो आय थिंक नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट आम्ही एक चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हा होता किशोर, यंग कॅप्टन आहे. नक्कीच बॅटिंग करायचे भावा, खूप साऱ्या शुभेच्छा. ऑनगोईंग मॅच कडे जाऊया, ज्या ठिकाणी विद्यमान सामना प्रदर्शित होतोय. पंचांचा हिरवा कंदील येईल, सामन्याला होईल सुरुवात. जाऊया समालोचन क्षेत्रामध्ये. निश्चितच ज्यांनी नावाची आपल्या छाप सोडली आणि निश्चित संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वानं ज्यांच्यावरती आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये सादर आहेत, बाबू. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर सोमनाथ खाड़ी सर. थोड़ा मुकाबला थोड़ा रुका है, अंपायर गेम गेम गेम. चलिए कोच 2 मिनट के लिए रुका है, 1 सेकंड के लिए. हाँ तो चलिए ऑन कीजिए भाई. थोड़ा एक छोटी सी जानकारी थी और चलेंगे मुकाबला की तरफ. यहाँ से गेम ऑन देखिए, यहाँ पर हर्षल गेंदबाजी के लिए तैयार. यहाँ से पहला गेंद थोड़ा बैकफुट पर आ गए थे, लेकिन शायद मुझे लगता है जो ऑफ स्टंप लाइन पिचअप है जिसके कारण देखिए, हाँ अंपायर देखिए वही बता रहे हैं, शायद ऑफ स्टंप लाइन को छोड़ता हुआ गेंद था और जो डाउटफुल था वो बेनिफिट फायदा बैटर को दिया गया. तो चलिए गेम चलाइए. नट आउट यहाँ पर अंपायर ने दिया है. लेग विपर के लिए बड़ा तेज अपील हुआ था. यहाँ से बहुत बड़ी टारगेट रखी गई. यहाँ पर बड़ी टारगेट तो नहीं कह सकते हैं बहुत बड़ी, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा. क्रिकेट में देखिए कोई भी टारगेट हम कम नहीं मान सकते हैं. और 44 रनों की टारगेट है. कहते ना भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है. भला ही छोटा सा टारगेट है लेकिन गेंदबाजी से पलटवार कर सकते हैं. अब वो मुकाबला में भुला नहीं जो 2022 का मैं जिक्र करूंगा. अरे चलिए हवा में खीने फील्डर से भाई, ओ मौका था भाई. कैसे 44 रन बचाओगे भाई? कहते ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. गेंदबाज यूं ही नहीं बदनाम होते हैं जब खराबी फील्डिंग में हो भाई. कैच भी छोटा और जहां से देखिए बात करेंगे 1 रन भी आता हुआ. देखिए जब पाकिस्तान के खिलाफ हिंदुस्तान ने ये T20 मुकाबला में 120 का टारगेट रखा था, आपने देखा होगा अमेरिका में जो खेला गया, जो चैंपियन बनी टीम 120 का टारगेट केवल था. लगा था पाकिस्तान को हमारे पास बाबर है, रिजवान है, बड़ी आसानी से बना लेंगे. लेकिन हिंदुस्तान के गेंदबाज देखिए बुम बुम बुमराह किया था रिजवान का विकेट का जब गुमराह. तो क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है. कभी कभी आपको बड़ा स्कोर भी आसान लगता है, लेकिन कभी कभी उतना छोटा टारगेट भी मुश्किल बना देता है. इसलिए तो कहा जाता है छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. लेकिन क्या अच्छा लेना चाहिए था. फील्डर की बात करेंगे, 12 खिलाड़ी थोड़ा करीब आइए. जो फील्डर यहाँ पर लॉन्ग ऑफ पर थे समीर थे. देखिए भाई बात करेंगे, अपने आप से बहुत निराश है भाई. मुझे तो लगता है जब इनका ब्रेकअप हुआ होगा किसी गर्लफ्रेंड के साथ उतना निराश नहीं रहेंगे. अभी क्या छोड़कर जितना निराश है. वो जानते हैं टीम का अहम मुकाबला था ये सुपर 8 का. 1 रन देखिए बना है 44 का टारगेट से. अब ये टारगेट देखिए थोड़ा कम दिखेगा. वाना 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 ग्रेट 6. चलिए क्या छोड़ा था भाई, उसके बाद सिंगल मिला और उसके बाद एक छक्का. इसलिए तो कहा जाता है अगर शेर की पूंछ में अगर पैर मारोगे ना भाई, पप्पी नहीं मिलेगा सीधा झप्पी.
अपनों को धोखा, दुश्मन को मौका। अगर सूर्या ने मौका देता क्या छोड़ता, तो मिलर छोड़ता क्या भाई? कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, छूटता है कैच आजकल। लेकिन यहाँ पर देखिए अच्छी फील्डिंग, ये वही वो फील्डर हैं जिनके हाथ से कैच छोड़ा था समीर है। लेकिन अभी भी देखिए दबाव बहुत है, लेकिन बहुत बढ़िया गेंद को रोके उन्होंने। कहते हैं ना, जिस पे लोग हंसता है अक्सर वही इतिहास रचता है। कोई बात नहीं, यहाँ पर गलती होती रहती है। समीर मेहनत करते रहिए। कहते ना, कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा भाई। स्कोर की बात कर लेंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचे 9 रन, ये तो बात छिड़ी भाई। 9 पहुंचे, 9 स्कोर। छक्का लगा, एक डबल, एक सिंगल। विकेट कीपर देखिए यहाँ पर निश्चित रूप से अपने खिलाड़ी को बता रहे हैं कि कंट्रोल, हम इस टोटल को बचाने के लिए सब कुछ लुटाएंगे। यहाँ से हर्षल देखते हैं, यहाँ से अभी तक सफलता की तलाश नहीं। बहुत बढ़िया देखिए कदमों का इस्तेमाल किए थे, लेकिन पल्ले के पीछे बीच नहीं आई। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे, ओवर कंप्लीट हुआ है। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 9 बना है। चलते हैं ऑर्केस्ट्रा मीत की तरफ फिर से एक बार। बहुत बढ़िया देखिए धूम, एक ओवर देखिए टीम का स्कोर 9 रन बना है यहाँ पर। बहुत बढ़िया काम देखिए यहाँ से। हाँ तो चलिए, यहाँ पर ऑर्केस्ट्रा समय है तो ओवर की कंप्लीट में आप बजा सकते हो एक बार, थोड़ा गैप रहता है सेकेंड ओवर डालने में, क्योंकि इस ओवर में देखिए एक ही छक्का आया। और स्कोर देखिए 9 रन तक पहुंचा है। तीसरा देखिए यहाँ पर सुपर 8 का मैच खेला जा रहा है। और इसके बाद चौथा अंतिम सुपर 8 का मुकाबला रहेगा। राम दादा, जीतू दादा ने हमें जानकारी दी है निश्चित रूप से। जो पहली नंबर दूसरी नंबर टीम रहेगी, इनके लिए एलिमिनेटर निश्चित रूप से रहेगा। जो हम आईपीएल में देखते हैं, यानी पहली दूसरी नंबर टीम खेलते हैं, अगर एक आख मुकाबला हार गई तो फिर एलिमिनेटर के रूप पर उन्हें दूसरा मौका रहेगा। क्योंकि तीसरी चौथी नंबर से जो टीम जीत कर आएगा, उससे जो यहाँ पर पहली दूसरी से टीम हारी होगी उसके साथ वो मैच खेलना होगा। ठीक है, अच्छा मैसेज है यहाँ पर। पहला और दूसरे नंबर टीम में ज़्यादा मैच जीतकर जो टीम आती है, ज़्यादा पॉइंट के साथ जो टीम आती है, उससे एक मौका रहता है। कलाई के सारे गेंद को बढ़ाए, तेजी से भागते हुए यहाँ पर स्क्वायर लेकर नज़दीक नहीं है। मिड विकेट से फील्डर भाग कर आए, तब तक देखिए दोनों बैटर ने यहाँ से 2 रन कंप्लीट करते हुए। अच्छा सोच है, कहते ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक। 1 रन बनाए, एक ही रन भाई। यहाँ से समय था, यहाँ से शायद इनकार किया यहाँ पर। दिनेश और प्रदीप की जोड़ी देखिए यहाँ से। और गेंदबाजी में देखिए समीर अब जिम्मेदारी को उठाने के लिए तैयार। ये चलिए इस बार गैप है बहुत बड़ी, देखिए यहाँ से काउ कॉर्नर देखिए मिड विकेट से आते, तब तक फील्डर यहाँ पर बन गए, दर्शक आता हुआ 4 रन। चलिए हमारे अंपायर भी देखिए झूमते हुए यहाँ से थोड़ा, देखिए पिछले 2 दिन से उन्होंने डीजे के साथ झूम रहे थे, लेकिन आज ऑर्केस्ट्रा देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया यहाँ पर मैजिक ऑनली। और स्कोर देखिए चौके के साथ पहुंचा है 14 रन। तो अभी जीत की बात करेंगे तो 30 की जरूरत है। कहते ना वक्त बदल जाने के बाद इंसान की निगाह बदल जाती है, तो उसी तरह के एक आध बाउंड्री आने के साथ है थोड़ी सी मैच की हालत। इस बार देखिए बल्ला से यहाँ पर गेंद लगकर मिड ऑफ नहीं था यहाँ से, लेकिन खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद निकला ऑफ साइड पर। कहते ना नजरें कहीं निगाह कहीं, लेकिन देखिए आंखों ही आंखों में यहाँ पर 2 रन कंप्लीट करते हुए। थोड़ा सा लेजी क्रिकेट से पहले ही हमने बताया कि 44 रनों की टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन अभी तक दोनों बैटर देखिए बड़ी साहस से काम निभा रहे हैं। प्रदीप देखिए एक छक्के एक चौके की मदद से 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और वहीं दिनेश की बात करेंगे 2 रन, टीम का स्कोर देखिए 16 रन। बहुत बढ़िया समीर देखिए सटीक ठिकाने पर गेंद को डालते हुए ऑफ स्टॉप लाइन पीछे, लेकिन से पूरी देखिए जड़ में डालने का कोशिश है, लेकिन थोड़ा सा अगर टोटल 55-60 के करीब होता। मुश्किल है लेकिन इससे नामुमकिन नहीं। 16 रन बनाए।
अभी भी 28 की ज़रूरत है। और अंपायर को क्या दिक्कत है यहाँ पर, क्या गेंदबाज सामने आ गए थे? हाँ, गेंदबाज सामने आए, इसके लिए चेक करना चाहते हैं क्योंकि लेग स्टंप के बाहर गया था। क्या खिलाड़ी का कुछ हिस्सा छू कर गया है या बाहर है? तीसरे अंपायर। तो चलिए, राउंड 2 विकेट जब गेंदबाजी करते हैं ना, थोड़ा वो एंगल बदल कर आते हैं, ओवर थोड़ा डीप आते हैं, लेकिन दिक्कत होता है। मुझे लगता है गेंदबाजी से बात किए, अब अंपायर भी शायद मुझे लगता है वो भी थोड़ा डीप होंगे इसके बाद। रिप्ले में देखा जा रहा है निश्चित रूप से, क्या गेंद कोई हिस्सा टच होकर गया है? अगर टच नहीं है तो फिर बाहर, तो लेग स्टंप से माफी नाम की चीज़ ही नहीं है। लेकिन हाँ, वाइड गेंद है, यहाँ से देखिए कोई टच नहीं है। नहीं, गेंदबाज भी जानते थे अच्छी तरह से, लेकिन हाँ। तो चलिए, यहाँ पर 1 रन आएगा और स्कोर देखिए 17 तक पहुँचा है। बहुत बढ़िया। देखिए लाइव टेलीकास्ट जब से आए हैं, ये क्रिकेट का कद और ज़्यादा बढ़ गया। बहुत सारी टूर्नामेंट राम परोले सर आधे में कंप्लीट करना पड़ता था, खास करके डिसीजन कठिन हो जाता था। चलिए, चलेंगे फिर से एक बार। बहुत बढ़िया। देखिए यहाँ से 17 रन आ चुका है, जहाँ 44 रन बनाना है। लेकिन समीर देखिए यहाँ से कहते ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। अगर ये 44 रन बचाने हैं तो फिर हर किसी पूरी 11 खिलाड़ी के अंदर वो आंधी होनी चाहिए। नजरें, निगाहें, सब कुछ अच्छा होना चाहिए। अच्छी गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग भी होनी चाहिए, तब जाकर ये टारगेट को आप थोड़ा कठिन बना सकते हो। खास करके अंपायर देखिए जिनके पास वो पानी रखे हैं, और खिलाड़ी को तुरंत देखिए वहाँ से पानी मिलता हुआ। और जहाँ से देखिए बात करेंगे, 2 ओवर कंप्लीट हुआ है और टीम का स्कोर देखिए 18 रन। तो चलते हैं फिर से एक बार म्यूजिक सॉन्ग सुनने के लिए यहाँ से, और फील्ड खुला रखिए। चलिए, बहुत बढ़िया। देखिए मैदान पर खास थोड़ा सा शॉर्ट टीम मीटिंग चलता हुआ 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 18 तक पहुंचा है। हाँ, सबकी नजरें निगाहें देखिए, मेहता ऑर्केस्ट्रा देखिए, हम देख सकते हैं उनकी तरफ पूरी आनंद लेते हुए यहाँ से राम दादा, जीतू दादा, भैबो दादा, नारायण दादा देखिए। और खास करके जो आचार्य देखिए बात करेंगे, जो 9 दिन खाने का इंतजाम है, हमारे 2 स्पेशल कुक देखिए राम दादा। अरे 3 स्टार में भी इतना स्वादिष्ट खाना नहीं मिलता है भाई। दामोदर दादा भुईर और उनके साथ विष्णु दादा। चलिए, जो इस मानतान की बात करेंगे और इस टूर्नामेंट में देखिए बहुत बड़ा अच्छा साथ दौलती पटोले सर देखिए बात करेंगे, तहे दिल से इनका भी शुक्र अदा करना चाहेंगे। ओ ये चलिए भाई, यहाँ पर लेग स्टंप वाइट का इजाफा देखिए यहाँ श्रेष्ठा से। अंपायर अब थोड़ी सी देखिए रंग में आते हुए। चलिए सोमनाथ जी खाड़े, आपसे गुजारिश करना चाहेंगे कमेंट बॉक्स से संपर्क करें। खाना खा रहे निश्चित रूप से, नहीं खाना खाते रहिए भाई, बहुत जरूरी है। बहुत जल्दी देखिए, मैं इसलिए जिक्र किया, हमारे 2 आचार्य देखिए विष्णु दादा और दामोदर दादा फिर देखिए बात करेंगे। टूल ट्रैवल से देखिए बात करेंगे, एक अच्छे
ड्राइवर भी है निश्चित रूप से, और एक अच्छा आचार्य देखिए खाने खास करके पूरा 9-3। और ये चलिए बात करेंगे, यही काम करनी होगी भाई। अगर ये मैच जीतना है या थोड़ा बचाना है, फिर कसरत पूरी तरह से डालना होगा भाई, जान डालनी होगी। कहते ना बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 19 रन है, और अभी भी देखिए बात कर लेंगे तो यहां से 25 रनों की जरूरत है, और जिसमें देखिए बात कर लेंगे 23 गेंद रहेगी, 25 की जरूरत है। और खास करके देखिए इस टूर्नामेंट में आज जो पहला नंबर दूसरा नंबर जो टीम जाएंगे अपना पॉइंट रैंकिंग के साथ है, उन्हें एक मौका रहेगा एलिमिनेटर के रूप में। देखिए अगर पहले मैच में हार जाते हैं सेमीफाइनल में, तो फिर जो तीसरा चौथा नंबर से जो टीम जीत कर आएगा, फिर जो पहला दूसरा से जो हारी हुई उस टीम के साथ मुकाबला। जो आईपीएल का रूल है वो रूल यहाँ पर आपको दिखेगा। और ये चलिए जड़ में रखे हैं फील्ड, ओ यहाँ पे भी देखिए कैच छूटता हुआ, कैच नहीं कहीं ना कहीं मैच छोड़ रहे हैं भाई। ओहो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छूटा तो मान लीजिए मैच भी छूट गया। पहले ही बताया था नजरें निगाहें गेंद के ऊपर अच्छी होनी चाहिए। अगर कहते ना लोहा का चना चुबाओगे तो भाई दांत टूटेगा। एक नहीं पूरी 32 जो सेमीफाइनल पर खेलने का मौका ये आपके हाथ से निकल जाएगा। गेंदबाजी की बात करेंगे, भरत देखिए यहाँ पर कोशिश कर रहे हैं भरत, अच्छा, लेकिन दोनों बल्लेबाज देखिए अभी तक शांत हैं। मौका मिल रहा है भलाई, लेकिन क्या इनकी खामोशी, लेकिन कहते ना समंदर को शांत देखकर ये मत सोचिए कि उसमें जान नहीं है। अभी तक तो शांत हैं, लेकिन कैचेस का कुछ मौका मिला है। दोनों बैटर को जीवन दान मिलता हुआ, जिसका फायदा देखिए अब नीचे रहता हुआ गेम में थोड़ा वापसी कर रहे हैं यहाँ पर। और खास करके अगर बात कर लेंगे तो यहाँ से भरतुले टीम देखिए यहाँ से जानते हैं, यहाँ से अगर ये मैच को हमें जीतना है तो फिर कड़ा संघर्ष करना होगा। 20 रन तक अभी भी देखिए 24 की जरूरत है। और बात कर लेंगे 21 गेंद अभी भी बची हुई है। संघर्ष का राज जितना अंधेरा होता है सफलता का सूरज उतना तेज चमकता है। और एक बार मौका, इस बार खुद कॉटन बोल्ट का मौका, ये चलिए भाई सेलिब्रेशन ले पंगा। सबको बताऊंगा दिल तेरा क्या बात है, अब ना छुपाऊंगा सबको बताऊंगा दिल तेरा। यहाँ चलिए तो आशिक बनेगा भाई कि आज जिस तरह से पकड़ा गया, यहाँ पर जरूरत था। यहाँ से कहती ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। इस मैच में जीवित रहने के लिए एक सफलता की जरूरत थी यहाँ पर। और खास करके देखिए ये साझेदारी तोड़ना बहुत जरूरी था यहाँ से। और आउट होते हुए बैटर की बात करेंगे तो दिनेश देखिए यहाँ पर निराश किए, 4 गेंद का सामना किए, 5वां गेंद पर शिकार बने लेकिन 2 रन जोड़े हैं। लेकिन प्रदीप देखिए सेठ बल्लेबाज और उनका साथ देने के लिए अजित बहुत बढ़िया। देखिए यहां से 20 रनों तक पहुंचे हैं और गेंदबाज देखिए फिर से एक बार होंगे तैयार। और एक बार मौका है भाई, हवा में गेंद है, फील्डर है, वाह रे वाह, आता रंगाता आला मॅच, फिल्डरने घेतली आता वाघाची कॅच, टाइगर का कॅच। देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है, कोई जन्नत की तो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है, मेरे कॉलेज की एक लड़की है। थैंक यू, जिसे देख मेरा दिल धड़का। थँक यू बाबूजी। एक झलक सबसे अलग, ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्यासाठी मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय। मॅन ऑफ द सिरीज साठी, उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक गोलंदाजासाठी
70 चे टी शर्ट आणि कॅप आम्हाला मिळाले. अर्थातच विकी स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आदरणीय विकीदादा तरणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. विकीदादा तरणे आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थापन आहे. त्याचबरोबर मान्यवर सोमनाथजी भोईर उद्योजक मान्यवरांना विनंती आहे आपण सुद्धा या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आज भरपूर सारे पाहुणे या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. या सर्व आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे सोमनाथजी भोईर त्याचबरोबर विकीदादा तरणे मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. बाबूशाह सर. चलिए मैच में मजा आएगा. रंगाता आला मैच. 2 कैच के साथ हो स्क्वायर कट. देखिए यहां से कमाल की टाइमिंग. कभी तेरी तो मेरी और आता हुआ देखिए 4 रन. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर 24 तक पहुंचा है. अभी देखिए 18 गेंद 20 की जरूरत है. धाव संख्या 24 आता 18 चेंडू 20 धावाची गरज आहे. चलिए बहुत बढ़िया मैच. देखिए चौके आते ही दागे यहाँ पर मनोज के बल्ले से निकला 4. जो दबाव बनाए थे ना वो दबाव निकालते हुए. चलिए फील्ड खुला रखिए. यहाँ से चलते एक बार मित ऑर्केस्ट्रा की तरफ फिर से एक बार थोड़ा सा टीम मीटिंग चलता हुआ. खूब बड़ा एंटरटेनमेंट मजा देखिए यहाँ से. टेनिस क्रिकेट .in लाइव में भी हम सुन सकते हैं. 18 गेंद 20 की जरूरत है. होने ज्यादा रूप तेरा देख के रंग तेरा देख के कुदरत भी हैरान है. रूप तेरा देख के रंग तेरा देख के कुदरत. क्या बात है. फूलों सा चेहरा तेरा. ये अनाड़ी का सॉन्ग था लेकिन कौन बनेगा अनाड़ी कौन बनेगा खिलाड़ी ये तो आने वाला वक्त समय बताएगा. कहती ना कलियों की निखार से सवाब नहीं आती. और इस तरह से गेंदबाजी थोड़ी सी देखिए और हिम्मत जोड़ना होगा. बल्लेबाज देखिए मनोज चौके धागे हैं लेकिन अभी मैदान पर देखिए बात करेंगे. प्रदीप जिंदा है भाई. कहते हैं ना 18 गेंद 20 की जरूरत है. सुबह अभी जिंदा है शाम अभी जिंदा है. दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है क्योंकि मैच कभी कंप्लीट नहीं होता है भाई. ओ ये चलिए भाई. सुबह अभी जिंदा है शाम अभी जिंदा है. दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है. कहानी में ट्विस्ट. जान तड़पती इसे देख मेरा दिल धड़के. मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की तो हूर नहीं मेरी कॉलेज की एक लड़की है. मेरी कॉलेज की एक लड़की है. क्या बात है. फुलर कांटे देखिए. अब तो कांटा लग चुका है मैच में भाई. कहते ना कांटों पर चलने वाला इंसान जल्दी मंजिल तक पहुंच जाता है. कठिन था देखिए यहाँ पर 44 रन बचाना. और सोमनाथ खाड़ी सर मैंने पहले ही बताया था कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. अब तो यही कहेंगे भाई कठिन बन चुका है. क्योंकि अभी देखिए यहाँ से बात करेंगे जो 18 गेंद जीत के लिए बात करेंगे 20 की जरूरत थी. अब 17 गेंद देखिए 20 की जरूरत है. इसलिए तो कहा जाता है कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है नहीं तो. लेकिन देखते नीचे बल्लेबाज आते हुए संदीप. सांप बड़ा हो या छोटा लेकिन डसने का अंदाज तो वही रहता है भाई. लेकिन इस कमाल की गेंदबाजी देखिए. समीर क्या छोड़ा था ये खिलाड़ी ने भाई. दूसरे समीर थे क्या. चलिए यही थे भाई. और ये चलिए फॉलो थ्रो में. ओहो ये डायरेक्ट हिट और एक रन आउट. 2019 महेंद्र सिंह धोनी की रन आउट.
भारत का बच्चा बच्चा, शाहपुर का बच्चा बच्चा झूमेगा भाई, क्योंकि जो टीम क्वालिफाई करके जाएगी। ये चले भाई, आंधी तूफान आने लगी है, आंधी तूफान बिजली बादल सभे मेरी अंगड़ाई, बेला चंपा रूप चमेली जूही रात की रानी। चलिए भाई, चलिए अब तो मैच में मजा आएगा भाई, मजा आएगा, क्योंकि यहाँ पर जिस तरह से रनआउट देखिए, यहाँ से यही बताया 2019 कौन भूल सकता है, 10 जुलाई महेंद्र सिंह धोनी के रनआउट ने हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था भाई। सेमीफाइनल मुकाबला था और ये भी कहीं उससे बड़ा मुकाबला है भाई। अब देखिए 16 गेंद रह गई भाई यहाँ से और 20 की जरूरत है, 4 विकेट गवा चुके हैं संदीप। देखिए एक लौटे बल्लेबाज भी मनोज है और नए बैटर देखिए आते हुए अमूल। क्या बढ़िया मुकाबला, इसलिए तो कहता हूं भाई वो दादा कि क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का, और जिसमें तेल निकलता है अच्छे अच्छे का, और दोनों टीम का देखिए यहां से तेल निकलता हुआ बराबरी का भाई। क्या गेंदबाजी, समीर देखिए आग उगलता हुआ। नकुल दादा विश्व देखिए इनकी तरफ से अगर टीम लेकर जीतती है 1000 आएगा। ओ और एक देखिए टॉट गेंद, नेहरू टीम के लिए देखिए 1000 है अगर टीम जीतती है तो यहाँ पर। लेकिन क्या कमाल का देखिए टॉट गेंद, 2 विकेट 2 गेंद के ऊपर, उसके बाद डॉट। अब देखिए समीकरण भाई, 15 गेंद 20 की जरूरत है। क्या मुकाबला बनते जा रहा है भाई, क्या मैचेस बनते जा रहे हैं यहाँ से। कहते हैं ना मौसम की इजाजत है, तन्हाई क्या मौका है। अरे जी भर कर एंजॉय कर लो भाई, किसने तुम्हें रुका है। आज तो क्राउड देखिए खचाखच, लगभग 15,000 से ज्यादा एक सनसनी एसपीएल का यहाँ पर आनंद लेते हुए। ऊंचाई ली है और लंबाई भी ले ली भाई, कमाल का छक्का। क्या बात है, क्या बात है। हमारे देश की शान, देश के जवानों के लिए। चलिए फील्ड खोला रखिए भाई यहाँ पर। अब कहानी में ट्विस्ट देखिए आता हुआ यहाँ पर। आते ही देखिए अमूल ने दागे छक्का, समीकरण बदल दिया भाई। 14 की जरूरत है और जहां पर देखिए भाई गेंद की बात कर लेंगे। देखिए अब 14 गेंद 14 की जरूरत है भाई। एक वाइड वातावरण टाइट है। अरुण दादा जिनकी तरफ से हर छक्के के लिए 500 देखिए यहाँ से। नेरोली संघ जर विजयी झाला तर नकुलजी विशे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है, नकुल जी विशे साहब देखिए इनकी तरफ से भी ओ पैडल स्वीप यहाँ पर खिलाएं। खराब फील्डिंग। अब देखिए भाई यहाँ पर मुश्किल बनेगा क्योंकि लैला के शादी में लफड़ा। जो षटकार मगाशी मारला अमोल, याच्यासाठी सरपंच उपसरपंच अरुणजी दांडकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित झालेलं आहे आणि प्रत्येक षटकारासाठी अरुणजी दांडकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक। चलिए भाई अमोल ने बता दिया भाई, फटा पोस्टर निकला हीरो। ये क्रिकेट है भाई, यहाँ से हीरो चुनकर नहीं आते, यहाँ पर 11 नंबर का खिलाड़ी भी हीरो बन सकता है। ये कोई सलमान वाली पिक्चर नहीं जो पहले से हीरो तैयार रहता है। और क्या बल्लेबाजी, ओ लेग स्टंप देखिए यहाँ से। ओ अंपायर का इशारा देखिए वाइड का। कहते हैं ना ऊपर वाला भी जब देता है ना छप्पर फाड़ के देता है, और लेता भी जब है खटक। तो चलिए और एक एक्स्ट्रा आता हुआ स्कोर जी के जाकर पहुंच गया। 35 रन अभी जीत के लिए देखिए केवल 9 रनों की जरूरत है। लेकिन अभी भी मैं कहूंगा गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए, कोशिश जारी रखिए आखिरी दम तक। या तो जीत मिलेगी, हार भी गई तो सीख मिलेगी। लेकिन अमूल की यहाँ पर इनिंग की तारीफ करना चाहूंगा। भला ही छोटा सा टारगेट था लेकिन विकेट गिरने के साथ साथ दबाव गिरी थी भाई। अमूल देखिए यहाँ पर बड़ा हिट खेलने गए थे, बल्ले का बीचों बीच नहीं आया। 1 रन लेंगे, दूसरे के लिए नहीं। यहाँ पर देखिए ओ डायरेक्ट हिट। क्या बात है भाई, इसे कहते हैं कि तुम जितने डरोगे लोग तुम्हें उतना डराएंगे भाई। हिम्मत जोड़ लो भाई, अच्छे अच्छे सर झुकाएंगे। क्या बात है, डायरेक्ट हिट है। अमूल की छेड़खानी देखिए यहाँ पर।
या ठिकाणी मंचावरती मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालं. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मालिकावीरासाठी जे 70-70 चे किट आपल्याला मिळाले. सन्माननीय विकीदा टोपी आणि टी शर्ट आपल्याला मिळालंय. आदरणीय विकीदादा तरणे मंचावरती उपस्थित आहेत. विकी स्पोर्ट्सचे मालक साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी आयोजन कमिटीच्या वतीनं नरेशजी पाटोळे सर आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते विकी तरणे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. मान्यवरांसाठी एक सुंदर धून. चलिए 8 रनों की जरूरत है यहाँ से, 8 रनों की जरूरत है जीत के लिए. देखिए टीम का स्कोर पहुंचा है 36 रन. त्याचबरोबर मंचावरती उद्योजक सोमनाथजी भोईर उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तो चलिए 8 रनों की जरूरत है. आज कई मेहमान देखिए तशरीफ रखेंगे. जैसे जैसे हमें मौका मिलेगा मेहमानों का सम्मान करते रहेंगे. तो चलिए गेंद की बात करेंगे. देखिए टेस्ट में 400 बनाने वाले ब्रेन लारा और गेंद बचाए 12 और जीत के लिए चाहिए 8. भाई कौन भूल सकता है. और ये चलिए बैकफुट से पंच किया है फील्डर से, यहां पर वो कैच लिया. फिर से क्या करवट बदल रही है मैच. मोड में देखिए मैच भी मोड में है, बाहर भी इंजॉय, अंदर भी इंजॉय. अब देखिए समीकरण की बात कर लेंगे. 11 गेंद 8 की जरूरत है भाई. अभी भी देखिए हार मानने को तैयार नहीं है भाई, इसलिए तो कहा जाता है 11 गेंद 8 की जरूरत है. टीम का स्कोर 36 बना है. 8 धावाची गरज आहे. 11 चेंडू, धाव संख्या 36-36. विकेट की बात करेंगे. ये विकेट यहाँ पर 6 विकेट गवाए हैं. चलिए बिल्कुल से पूरी देखिए यहाँ पर हिस्ट्री देना जरूरी है. यहाँ से सही सोच है, अगर विकेट गिरा देते हैं तो फिर मैच को और पकड़ बना सकते हैं. लेकिन जहां पर देखिए अभी भी 4 विकेट बची हैं. और ये चलिए हल्की सी यस नो डायरेक्ट हिट होता तो फिर 7वां विकेट भी गिर सकता था. 42 रन. सोमनाथ गाड़े सर देखिए मौका कहते ना, किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत हर किसी को चौंका देता है. मेहनत करनी होगी. अभी भी देखिए 10 गेंद 7 की जरूरत है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है. प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं. देखते हैं जीत के करीब रहकर कौन रह जाएगा प्यासा. एक बार देखिए 44 का टारगेट था, लगा था कि छोटा टारगेट है भाई. और मैंने तभी पहले ही बताया था कि भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी. हो सकता है गुबरी भी दे सकती है. भला ही छोटा सा टारगेट था, लेकिन ये मत सोचे कि मैच जीत जाएगा भाई. जियो का देखिए अभी कहां रहा अनलिमिटेड भाई, रिचार्ज बढ़ गया है. ओ ये देखिए थाना है और फ्लाइट हिट. 6 रन देखिए यहां से. मैच को देखिए एकदम करीब. क्या बात है. सलोट है, तालियां बजनी चाहिए. मैच के हिसाब से यहाँ देखिए म्यूजिक बज रहा है भाई. मेरे ऑर्केस्ट्रा लाजवाब. मेरा फिया घर आया, यानी ये जो छक्का आया ना ये घर पे आ गया भाई. क्योंकि अभी देखिए जीत के लिए केवल 1 रनों की जरूरत है. और 1 की मामला मतलब आग लग चुकी है भाई. आज भी देखिए माचिस का रेट 1 रुपया, क्योंकि आग लगा रही है. दुनिया में हर चीज का कीमत बढ़ रहा है यहाँ पर. और यहाँ से देखिए ऊंचाई तो ली है, क्या अब इंतजार करना पड़ेगा भाई यहाँ से. ओ नहीं भाई, यहाँ पर मैच में चलेंगे यहाँ पर सेलिब्रेशन की तरफ. डीजे बेंचू